हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ही सुंदर अशी पर्स कशी बनवायची ते दाखवणार आहे। इथे मी दोन वेगवेगळ्या रंगामध्ये बनवलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे रंग कोणतेही वापरू शकतात। इथे छोटी पर्स मी बनवलेली आहे। यात तुम्ही दोन फोन आरामात बसतील। कॉइन पर्स वगैरे छोटी पर्स असेल। छोट्या साइजची मी इथे बनवलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। दोन्ही मी सारख्याच साइजची बनवलेली आहे। यात तुम्हाला छोटे हा चौकोन बनवून छोट्या साइजची सुद्धा बनवता येईल कॉइन पर्स, किंवा याला अशा पद्धतीने लेस बनवली तर ती सुद्धा छान दिसणार आहे। यातला तुम्हाला जो रंग आवडेल तो तुम्ही नक्की बनवून पहा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे हे मी 4 रंग वापरणार आहे। पांढरा, हिरवा, गुलाबी आणि चॉकलेटी आहे। हा कात्री लागणार आहे आणि 10 नंबरची सुई। इथे रंग मी माझ्या आवडीनुसार घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही रंग वापरू शकतात। इथे मी हा 4 प्लायची लोकर आहे ही, पण मी इथे दुहेरी करून घेणार आहे। 2 धागे घेतलेले आहेत आणि इथे मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे। या चेन मध्ये आपल्याला या सर्कल मध्ये खांब तयार करायचे आहेत। 1 2 चेन यात आपण खांब तयार करूया। 1 2 3 4 5 6 येथे आपल्याला 16 खांब तयार करून घ्यायचे आहेत। मी 6 खांब तयार केलेले आहेत। आणखी 10 खांब मी इथे तयार करून घेते। इथे मी आपण हे सुरुवातीला 2 चेन केल्या, त्या आपल्याला काउंट नाही करायच्या। इथे जे 16 खांब केलेले आहेत आणि हा आपला पहिला राउंड तयार झालेला आहे। पहिला जो खांब केला तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि एक चेन तयार करून धागा कट करून घ्यायचा आहे। हा झाला आपला पहिला राउंड तयार। इथे आपण आता दुसरा राउंड तयार करून घेणार आहोत। इथे मी हा पांढऱ्या रंगाची लोकर घेणार आहे। इथे सुद्धा मी 2 धागे घेतलेले आहे। जाड लोकर असेल तर तुम्ही एकच धागा वापरला तरीही चालेल। स्लिप नॉट तयार करून घेतली आणि दोन्ही खांबांच्या मध्ये कोणत्याही एका गॅप मध्ये इथे आपल्याला हे नॉट जोडून घ्यायचे आहे। इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे हा धागा वरती ओढून घेतला, एक चेन तयार करायची, हा लूप असा ओढायचा थोडा आणि तिथेच आपल्याला लूप तयार करायचे आहेत। 1 2 3 वेळा सुईवर असे वेढे घालून घेतलेले आहेत आणि तिन्ही एकत्र असे या धाग्यातून बाहेर काढून घेतले आपण। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि पुन्हा पुढच्या दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला 1 2 3 वेळा असे सुईवर वेढे घालून घ्यायचे आणि इथे आपल्याला हे पॉपकॉर्न स्टिच, पॉप स्टिच सुद्धा म्हणू शकता तुम्ही। हे असे एकत्र धागे काढून घ्यायचे आणि इथे चेन तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आपण 1 2 आणि हे 3 वेळा सगळे धागे एकत्र काढून घ्यायचे आणि एक चेन तयार करायची। इथे मी हे 3 बनवलेले आहेत पॉपकॉर्न स्टिच, तुम्ही इथे बाकी तयार करून घेऊ शकता। इथे मी हे 16 पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेतले। शेवटी एक चेन करून घ्यायची आणि इथे जो आपण लूप केलेला आहे
पॉपकॉर्न स्टिचच्या वरती जी चेन आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून एक चेन तयार करायची आणि इथे हा धागा आपण कट करून घेणार आहोत. हा झाला आपला दुसरा राऊंड तयार. इथे मी हा गुलाबी रंगाची लोकर घेतलेली आहे. इथेही 2 धागे घेतलेले आहेत मी आणि स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि कोणत्याही एका लूपमध्ये इथे आपल्याला हा धागा असा जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 2 3 चेन तयार करून घेतल्या. हा इथे आपला एक खांब तयार आहे आणि तिथेच आपल्याला 2 अर्धे अर्धे असे खांब तयार करून घ्यायचे आहेत. क्लस्टर म्हणतात. हा 3 चेनचा एक खांब, हा दुसरा खांब, हा तिसरा खांब. तिसऱ्या खांबातून 2च लूप काढून घ्यायचे आहेत. इनकम्प्लीट खांब करून घ्यायचा आहे आपल्याला. इथे आपल्याकडे हे खाली मी 4 खांब केलेले आहेत. 4 लूप आहेत इथे. त्यानंतर 1 2 चेन तयार करून घ्यायच्या आणि पुढच्या पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये जो गॅप आहे तिथे इनकम्प्लीट खांब करायचे आहेत आपल्याला 4 2 3 4 2 लूप मधनं आपण हे इथे आपल्याकडे 5 लूप आहेत. ते 5ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे. 1 आणि 2 चेन तयार करायच्या. असे आपल्याला 16 क्लस्टर तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि हे सगळे लूप एकत्र काढून घ्यायचे. त्यानंतर 2 चेन आणि अशा पद्धतीने हे 16 आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि इथे जो आपण एकत्र लूप घेतले होते तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. हा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे. इथे सुद्धा मी हे 2 धागे घेतलेले आहेत. स्लिप नॉट तयार करून घ्यायची. हिरव्या रंगाची लोकर घेणार आहोत आता आणि हे जे आपण 2 चेनचा गॅप दिलेला आहे त्या चेन मध्ये आपण धागा जोडून घेणार आहोत. इथे आपल्याला 1 2 3 चेन म्हणजे हा एक खांब तयार झाला. आणखी 2 खांब आपण तिथेच तयार करून घेणार आहोत. बऱ्याच वेळा एकच लूप येतो. 3 चेन आणि 2 खांब इथे आपण तयार करून घेतले. त्यानंतर पुढच्या या 2 चेनच्या गॅप मध्ये 3 खांब 2 3 पुढच्या गॅप मध्ये पुन्हा 3 खांब 1 2 3 3 वेळा आपण 3 लूप मध्ये 3 खांब असे तयार करून घेतले. त्यानंतर सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा. इथे आपल्याला उंच खांब करायचा आहे पुढच्या गॅप मध्ये ट्रिपल क्रोशे. त्यासाठी मी सुईवर 2 वेळा वेढा घालून घेतला. 2 लूप मधनं सुई 3 वेळा बाहेर काढून घ्यायची. 1 2 3 हा झाला आपला ट्रिपल क्रोशे. 1 2 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि पुन्हा तशाच पद्धतीने याआधी आपण सुद्धा हा उंच खांब बराच वेळा केलेला आहे. पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा. हे झाले आपले 3 उंच खांब. 1 2 चेन आणि पुन्हा तिथेच 3 उंच खांब करून घ्यायचे आहेत. 1 इथे मी एकाच ठिकाणी 3 उंच खांब करून घेते. इथे मी 3 वेळा 3 खांब करून घेतले.
पुढच्या गॅपमध्ये, चौथ्या गॅपमध्ये आपण 3 उंच खांब, 2 चेन, 3 उंच खांब, त्यानंतर पुन्हा आपल्याला 3 वेळा 3-3 खांब असे करून घ्यायचे आहेत. 1 2 3 वेळा 3-3 खांब आणि चौथ्या ठिकाणी 3 उंच खांब, एकाच ठिकाणी 2 चेन आणि 3 उंच खांब. तर हा राऊंड मी चौथा राऊंड इथे पूर्ण करून घेते. इथे मी हा चौथा राऊंड पूर्ण करून घेतला आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडायचं, एक चेन तयार करायची आणि लवकर कट करून घ्यायचे आहे. इथे मी काय केलं, 1 2 3 गॅपमध्ये 3-3 खांब करून घेतले आणि चौथ्या ठिकाणी इथे 3 उंच खांब, 2 चेन, 3 उंच खांब. पुन्हा 3 ठिकाणी 3-3 खांब करून घेतले, चौथ्या ठिकाणी 3 उंच खांब, 2 चेन, 3 उंच खांब. अशा पद्धतीने आपण हा राऊंड इथे पूर्ण करून घेतलेला आहे. इथे आपला हा शेवटचा राऊंड आहे, 5वा राऊंड. इथे सुद्धा मी हे 2 असे धागे घेतलेले आहेत. स्लिप स्टिच तयार करून घ्यायचं आणि जिथे आपण लोकर कट केली या 3 उंच खांबानंतर जो गॅप आहे तिथे हा धागा जोडून घेणार आहोत आणि इथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत. मागचे लूप सुद्धा सोबत घ्यायचा, 1 2 3 चेन आणि तिथेच आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे आपले 3 खांब तयार झाले. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 1 2 3 खांब इथे आणि इथे सुद्धा आपण 3-3 खांब करून घेणार आहोत. इथे मी हे 4 वेळा 3-3 खांब असे तयार करून घेतले आणि इथे जे आपण 3 उंच खांब 2 चेन केल्या होत्या तिथे सुद्धा आपल्याला 3 खांब 1 2 चेनच्या गॅपमध्येच करणार आहोत. 3 आणि 2 चेन, पुन्हा तिथेच 3 खांब, 1 कॉर्नरला इथे 3 खांब, 2 चेन, 3 खांब आणि पुन्हा इथे 4 वेळेला 3-3 खांब, इथे 3 खांब 2 चेन. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा 5वा राऊंड सुद्धा पूर्ण करून घेतला आणि शेवटी 3ऱ्या चेनवर आपण इथे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. एक चेन तयार करून धागा कट करून घ्यायचा आहे. आणि हा धागाही आपण नंतर कट करून घेणार आहोत. इथे मी हे 3 असे चौकोन बनवून घेतलेले आहेत. इथे आपल्याला हे असे फोल्ड करून एका बाजूने इथे असं शिवून घ्यायचं आहे. दुसरी बाजू सुद्धा आपल्याला इथे सुई धाग्याने किंवा लोकरीने सुद्धा तुम्ही इथे शिवून घेऊ शकता. हे अशा पद्धतीने ही बाजू आणि खालची बाजू. तर हे मी तिन्ही शिवून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी हे शिवून घेतलेलं आहे, लोकरीनेच घेतलं. इथे जो व्ही दिसतो हा आपण असा बनवल्यानंतर जोडल्यानंतर हे या बाजूचा एक व्ही आणि या बाजूचा एक धागा आपल्याला घ्यायचा, म्हणजे ही अशी छान विण दिसते. इथे लावण्यासाठी आपण असे त्रिकोण बनवणार आहोत. 2 लागणार आहेत दोन्ही बाजूला लावण्यासाठी. तर हे बनवून घेऊयात आपण. इथे आपण हा 2 धागे घेतलेले आहे. पूर्ण पर्स बनवताना मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे. मॅजिक रिंग बनवल्यानंतर इथे आपल्याला चेन तयार करायचे आहेत. 1 2 3 चेन, म्हणजे हा एक खांब, दुसरा खांब, 3 खांब तयार केले आणि इथे आपल्याला उंच खांब करायचा आहे, ट्रिपल क्रोशे. तर इथे 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला. 2 वेळा आपल्याला हे 2 लूपमधनं 3 वेळा सुई अशी या धाग्यासहित बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या इथे उंच खांब तयार होतो. 3 खांब केले, एक उंच खांब केला
एक 2 चेन तयार करायच्या, त्याच्यानंतर सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि या सर्कलमध्येच उंच खांब करून घ्यायचा। त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 3 खांब करून घ्यायचे आहेत, 1 2 3। त्यानंतर पुन्हा उंच खांब करायचा आहे, त्यासाठी सुईवर 2 वेळा वेढा घालून घेतला, त्यानंतर 2 चेन, पुन्हा 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि उंच खांब तयार करायचा आहे। त्यानंतर पुन्हा इथे 3 खांब करायचे आहेत, 2 3। पुन्हा उंच खांब, 2 चेन आणि उंच खांब। इथे आपण सुरुवातीला 3 चेन तयार केल्या म्हणजे 1 खांब, त्यानंतर 2 खांब करून घेतले, एक उंच खांब, 2 चेन, एक उंच खांब, त्यानंतर 3 खांब तयार केले, पुन्हा इथे एक उंच खांब केला, 2 चेन तयार केल्या, एक उंच खांब केला, 3 खांब केले, पुन्हा इथे एक उंच खांब, 2 चेन आणि एक उंच खांब आणि हा धागा असा ओढून घ्यायचा आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्यात त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। हा असा त्रिकोण तयार होईल। त्यानंतर हा असा लूप मागच्या बाजूने घ्यायचा आणि या दोन्हीची गाठ बांधून सुरुवातीला आपण जी मॅजिक रिंग बनवली होती तो धागा आणि हा धागा 2 वेळा गाठ बांधून घ्यायची आहे। जास्तीचे लोकर कट करून घ्यायचे। हे त्रिकोण आपल्याला 2 लागणार आहे, तर इथे अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने, एक इकडे आणि एक मागच्या बाजू। हे मी नंतर शिवून घेते, त्याआधी आपण इथे लेस बनवणार आहोत। इथे सुद्धा दुहेरी धागा घेतलेला आहे मी। सुरुवातीला स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि इथे हा जो कॉर्नर आहे तिथे आपण 1 2 चेन तयार करायच्या, हा लूप थोडा ओढून घ्यायचा। इथे आपण पफ स्टिच करणार आहोत आणि जी पहिली चेन केली आहे तिथे अशा पद्धतीने 1 2 3 वेळा हे लूप असे सुईवर घ्यायचे आहेत आणि सगळे लूप एकत्र काढून 1 आणि 2 चेन तयार करायच्या। हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिली जी चेन आहे दोन्ही बाजूचे लूप घ्यायचे आणि पुन्हा 1 दोन्ही लूप घ्यायचे, 2 आणि 3 वेळा हे असे लूप घ्यायचे आहेत। 1 2 चेन तयार करायच्या, हा लूप ओढून घ्यायचा आणि पहिली जी चेन आहे दोन्ही बाजूने लूप असे घ्यायचे आहेत। 1 2 3 पुन्हा 2 चेन, 1 2 चेन। अशा पद्धतीने मी इथे मला जेवढी हवी आहे लेस, बेल्ट जेवढा हवा आहे तेवढा मी इथे तयार करून घेते। इथे मी मला हवी तेवढी लेस बनवून घेतली। हे असे आपण वस्त्रमाळसारखे पफ स्टिच बनवलेले आहेत, तर मी इथे 35 बनवलेले आहेत। तुम्हाला किती उंची हवी आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकतात। आणि त्यानंतर इथे दुसऱ्या बाजूने हे जे 2 चेनचा गॅप दिलेला आहे तिथे एक मुका खांब करून जोडून घ्यायचा आहे, एक चेन करून ही लोकर कट करून घ्यायची आहे। एक चेन तयार करून लोकर कट केली। इथे आपण ही लेस सुटू नये यासाठी 1-2 गाठ इथे बांधून घेऊ
आणि हा जास्तीचा धागा आपण कट करून घेऊया। इथे मी हे त्रिकोण सुद्धा इथे दिसत असेल मी दोऱ्याने शिवून घेतलेले आहे। अशा रंगाचा माझ्याकडे दोरा होता म्हणून मी ते शिवून घेतलं, लोकरीने शिवून घेतलं तरीही चालेल। इथे आपण हे जे 5 खांब 3 खांब आणि दोन्ही बाजूला जे उंच खांब केले ते सोडून इथे आपण 2 चेन मध्ये घेतल्या होत्या, त्या एका चेन आणि इथे हे 3-3 खांब म्हणजे इथे असं हे शिवून घेतलेलं आहे दोन्ही बाजू। त्यानंतर आपण आता इथे आपण आता बटन लावण्यासाठी तयार करूयात। कोणत्याही बाजूने केलं तरीही चालेल, दोन्ही बाजूने पर्स सारखीच बनवलेली आहे। इथे आपण स्लिप नॉट तयार करून घेऊयात आणि सुरुवात आपण इथून करणार आहोत। या बाजूने इथे आपण एक धागा जोडून घेणार आहोत, एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा। त्यानंतर इथे जो आपण एक चेन आहे तिथे एक मुका खांब, त्यानंतर इथे आपण 5 खांब सोडलेले होते त्या 5 वर इथे आपण या बाजूला एक चेनवर एक आणि इथे 5 3 4 5 5 6 7 आणि इथे चेनवर एक मुका खांब 8 आणि या बाजूला एक मुका खांब करून घ्यायचा 9, एक चेन तयार करायची, टर्न करून घ्यायचं आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा। इथे आपले 9 मुके खांब आहेत, 9 मुक्या खांबांवर 9 मुके खांब असे करून घ्यायचे आहेत। 3 4 5 6 7 8 9, एक चेन तयार करायची आणि टर्न करून घ्यायचं। इथे आपले 9 मुके खांब आहेत, आपण 9 मुख्या खांबांच्या 2 ओळी करून घेतल्या। त्यानंतर इथे आपण आता कमी करून घेणार आहोत, हा लूप असाच ठेवायचा, एक चेन तयार करून तिथेच आणि हे तिन्ही लूप एकत्र, म्हणजे इथे आपला एक मुका खांब कमी झाला। दोनाचा एक केला आपण इथे 1, त्यानंतर पुढच्या खांबावर 2 3 4 5 6 आणि इथे आपण आता पुन्हा दोनाचा एक करून घेणार आहोत 7, एक चेन तयार करायची आणि या 7 मुक्या खांबांवर 7 मुके खांब 1 2 3 4 5 6 7, एक चेन तयार करायची आणि टर्न करून घ्यायचं। इथे पुन्हा जिथे एक चेन केली तिथेच हे असा लूप घ्यायचा आणि पुढच्या मुक्या खांबावर एक, इथे पण दोनाचा एक, म्हणजे हा एक खांब झाला। 2 3 4 पुन्हा दोनाचा एक 5, एक चेन तयार करायची, टर्न करून घ्यायचं आणि 5 मुक्या खांबांवर 5 मुके खांब करून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 चेन तयार करून घेतल्या आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। एक चेन तयार करायची आणि जास्तीचा धागा कट करून घ्यायचा आहे। हे बटन लावण्यासाठी आपल्याला, आणि हा धागा नंतर असा कुठे
तरी ॲडजस्ट करून कट करून घ्यायचा. ही झाली आपली सुंदर अशी पर्स तयार. इथे मी एक मोठ्या साईजचं बटन लावून घेणार आहे. हे असं दिसेल. इथे मी हे बटन लावून घेतलं आणि सुंदर अशी आपली ही पर्स तयार झालेली आहे. नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. इथे मी आणखी एका रंगाची पर्स तयार केलेली आहे. दोन्ही कलर खूप सुंदर दिसत आहेत. तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे रंग वापरू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.